महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पालकमंत्री पदावरून चर्चा रंगली. यावेळी विषय आहे जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा. राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आपला दावा असल्याचे स्पष्ट केल्याने महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात पक्षाच्या एकमेव आमदार असल्याने पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीचाच नैसर्गिक हक्क असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. यामुळे आता महायुतीत हा प्रश्न कसा सोडवला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या केवळ जळगावच नाही तर नाशिक आणि रायगडसह काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरही चर्चा सुरू आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखत अंतिम निर्णय घेणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठे आव्हान मानले जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते या निर्णयाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम होऊ शकतो. आता जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नेमकी कोणाकडे जाते? राष्ट्रवादीचा दावा मान्य होतो का की महायुतीत वेगळा तोडगा निघतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या निर्णयाकडे विशेष लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जळगावच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा योग्य आहे का की महायुतीने वेगळा निर्णय घ्यावा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.